त्यानंतर एक मोठी बातमी, अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील मढी यात्रा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। कारण मढी ग्रामपंचायतीकडनं मुस्लिम व्यावसायिकांना विरोध कायम आहे, तर देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडनं परवानगी मिळण्याची अपेक्षा मुस्लिम व्यावसायिकांना आहे। यावर्षीच नाही, इथून पुढे कायमस्वरूपी ती अंमलबजावणी राहील। एकदा कायदा केल्यानंतर सर्वांनी तो कायदा पाळणं बंधनकारक आहे। मुस्लिम समाज कायदा पाळत नाहीत, कारण त्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच मान्य नाही। त्यांचा वेगळा सिरिया वगैरे काहीतरी कायदा असतो, ते हे घटना आपली मानत नाहीत। इथं याच्यानंतर कुठलेही सरपंच असो, कुठलेही नवीन या ठिकाणी जरी कोणी पदाधिकारी आले तरी पण तो ठराव, तो जो कायदा केलेला आहे तो पासच केलेला आहे आणि त्याप्रमाणे मुस्लिम समाजाला पूर्णपणे बंदी असेल आणि पशु हत्या ही पूर्णपणे बंद असेल। सर्व जाती धर्माचे, कारण देवस्थान हे 18 पगड जातीचे आहे, त्याच्यामुळे सर्व जाती धर्माचे लोकांचे दुकान इथे लागणार आहेत। आणि ऑलरेडी देवस्थान ट्रस्टचे जे अध्यक्ष आता विठ्ठल मोरकर सर, ते स्वतः बाहेर घेऊन सांगणार आहेत कसं तर सगळे जाती धर्माचे दुकान इथे